नमस्ते मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहेत निकिता कोठवदे, ज्यांचं सिलेक्शन हे RCF मध्ये झालेलं आहे मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून, आणि त्याच्यानंतर त्यांचं दुसरं सिलेक्शन हे कृषी सेवक म्हणून झालेलं आहे लातूर विभागामध्ये. माझ्याकडून नजर चुकीने कृषी सेवकचा उल्लेख राहिलेला आहे, परंतु त्यांच्याकडे 2 पोस्ट आहेत. ते जवळपास 3-4 महिने झाले असतील जवळपास आहे ना जॉईन होऊन. तर 3-4 महिन्यापूर्वी ते RCF त्यांनी जॉईन केलेलं आहे. तर AFO ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो किंवा ॲग्रिकॉस जे मुलं असतील त्यांना असं वाटत असतं की आपल्या समोर ऑप्शन जे असतील ते फक्त AFOचाच असेल किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या एक्झाम्स असतील त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जसं की RCF असेल, NFL असेल, त्याच्यानंतर तुमच्या CWC असेल, नॅशनल सीड कॉर्पोरेशन्स असतील, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, अशा ज्या एक्झाम्स असतात पहा, ह्या एक्झाम 2 वर्षातून 3 वर्षातून किंवा वर्षातून एखाद्या वेळेस येतात, परंतु यांच्या जागा कमी असतात आणि ह्या जागा कमी असल्यामुळे आपण फॉर्म भरत नाही. तर त्या ज्या निकिता असतील त्या कशा प्रकारे तिथे गेल्या, त्यांनी कशा प्रकारे स्टडी प्लॅन ठेवला होता आणि त्यांनी आत्तापर्यंत फेस केलेले जे काही प्रश्न असतील ते सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर निकिता, मला स्टार्टिंग इथून करायची की ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कधी झालं आणि ग्रॅज्युएशन नंतर तुमचा प्लॅन हा डायरेक्ट जनरल बँकिंग होता की तुम्ही सिलेबस फोकस करत होतात, की कशा प्रकारे तुम्ही गेले आणि आल्यानंतर फक्त AFOच करत होतात का? नमस्कार सर, माझं 2020 मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं BSc ॲग्री. पण तेव्हा नेमका कोरोना पिरियड असल्यामुळे आणि मी स्पर्धा परीक्षांचं काहीच नॉलेज नसल्यामुळे तेव्हा मी PGला प्रेफरन्स दिला. PG मध्ये मी गव्हर्नमेंट कॉलेज ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटला लातूरला ॲडमिशन घेतलं. 2 वर्ष तिथे झाले माझे. 2022ला डिग्री कंप्लीट झाली आणि डिग्री सुरू असतानाच मला इंटर्नशिप तेव्हा औरंगाबादला कॅनरा बँकेत मिळाली. मग आणि आता डिग्री तर कंप्लीट होते, पण मनात एक भीती होती की आता पुढे करू तरी काय, जॉब नाही, काही नाही. मग मग भावाचा सल्ला पडला की तू आता औरंगाबादलाच क्लास कर, म्हणजे इंटर्नशिप करते तर तू ऑनलाईन बॅच घे, साईड बाय साईड तू थोडा AFOचं प्रिपरेशन स्टार्ट कर. मग मी 2000 ऑगस्टला डिग्री कंप्लीट झाली माझी. मग तेव्हापासून मी पुढं ऑनलाईन बॅचेसचा अभ्यास चालू केला. मी आणि माझा भाऊ दोघंजण सोबतच AFOचं प्रिपरेशन करत होतो. पण बॅड लक, दोघांची प्री गेली आमची. म्हणजे ती इंग्लिश मध्ये राहिली होती का ओव्हरऑल मध्ये तर नाही राहिली सर, इंग्लिशमुळे दोघांची प्री गेली. मग तेव्हा आम्ही जनरल बँकिंग वर शिफ्ट झालो तेव्हापासून. म्हणजे पण जनरल बँकिंग वर शिफ्ट जरी झालो तरी दिवसातनं 2-2, 3-3 तास ॲग्रिकल्चरचा अभ्यास चालूच होता. बऱ्याच जणांचं म्हणणं हे असतं की सर मी जनरल बँकिंग वर शिफ्ट होतो, शिफ्ट झाल्यानंतर काही दिवसांनी वाटतं की सर मी ॲग्रिकल्चर उगाच सोडलं आणि ॲग्रिकल्चर पण मी करतो सर. त्यावेळेस पण आपली वेळ निघून गेली असती. तर जनरल बँकिंग प्लस ॲग्रिकल्चर हे तुम्ही बरोबर ठेवू शकतात. 1-2 घंटे तुम्ही जर समजा ॲग्रिकल्चरला दिले, हा तुम्ही जर समजा क्वांट रिझनिंग इंग्लिशला दिला वेळ, तर तुम्ही थोडाफार वेळ हा ॲग्रिकल्चरला पण दिला पाहिजे. कारण ॲग्रिकल्चरच्या जे काही एक्झाम्स येत असतात तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरला वेटेज जास्त असते, त्याच्यामुळं तुम्हाला तिथं फायदा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांचे बंधूसुद्धा हे ॲग्रिकॉस आहेत. ज्यावेळेस आपल्याबरोबर बंधू आणि बहीण हे दोघं एकत्र करून अभ्यास करत होते, त्याच्यातलं बहिणीचं सिलेक्शन झालेलं आहे आणि नेक्स्ट काही वर्षात म्हणजे याच वर्षी बंधूचं होऊ शकतं, कारण त्यांचाही स्टडी मी पाहिलं आहे. तर जे काय आपण बरोबर अभ्यास ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस सजेशन जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. आता ज्यावेळेस तुमचं प्री एक्झाम गेलती इंग्लिशमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिशसाठी काय केलं होतं? सर आमची जानेवारीमध्ये रिझल्ट प्रीचा समजून जातो, मग प्री एक्झाम गेली, दोघांची गेली आणि मेन म्हणजे आणि मग थोडंसं प्रेशर आलं सर. दोघांनाही वाटायचं की म्हणजे वाईट वाटायचं. तेव्हा मग आम्ही इंग्लिश ड्राईव्ह पाटील सरांची बॅच घेतली तेव्हापास आणि आकाश सरांची पण कम्प्लीट क्वांट बॅचचा पूर्ण कोर्स घेतला. मग तेव्हापासून आकाश सरांचं पूर्ण म्हणजे असं सजेशन चुकीचं होतं सर. आम्ही वेगळ्या भ्रमात होतो की AFOला स्पीड मॅथ केल्याने होऊन जाईल, पण असं नसतं सर. मग आम्ही तेव्हा जनरल बँकिंगवर शिफ्ट झालो. मग आकाश सरांची पूर्ण कम्प्लीट क्वांट बॅच आणि पाटील सरांची इंग्लिश ड्राईव्हची बॅच घेतली. रोज डेली न्यूजपेपर रीडिंग वाढवलं, त्यामुळे इंग्लिशचा स्कोअर इम्प्रूव्ह लागला. कमर्शियलची पूर्ण प्रॅक्टिस केली आणि ॲग्रिकल्चरचं
सर तुमचे लेक्चर केले थोडे थोडे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट आपल्याला समजते, ती म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण AFOचं स्टडी स्टार्ट करतो त्यावेळेस एक आपल्याला कोणतरी सांगितलेलं असतं की नाही सिम्प्लिफिकेशन कर, ॲप्रॉक्स कर, क्वाड्रॅटिक इक्वेशन कर, नंबर सिरीज कर, तू AFOची प्री सहज निघून जातो क्वांट सेक्शन. पण तसे आता दिवस राहिलेले नाही आहेत. तुम्हाला कमर्शियल मॅथ करावंच लागणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आकाश सर यांना फॉलो केलं. तर आता याच्यामध्ये अजून दुसरा एक पार्ट म्हणजे काउन्सिलिंगचा आहे. तर ती काउन्सिलिंगसाठी सुद्धा आलो पाहिजे, कारण का रिझल्ट गेला आला या गोष्टी वेगळा भाग आहे, परंतु आपल्याला कुठंतरी काहीतरी डायरेक्शन पाहिजे असते. त्यावेळेस आपच्यातून जो जो माणूस गेला असेल, ज्याला अनुभव असेल, त्याच्याकडे आपण काउन्सिलिंग घेतली पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे निकिता, की मला हे सांगा की ज्यावेळेस तुम्ही RCF कडे जात होता तर असं कधी वाटलं नाही की वाटलं का मी भविष्यात मी RCF मध्ये जॉबला असेल? कारण टार्गेट तुमचं मला ज्यावेळेस तुम्ही भेटले होते त्यावेळेस मला तरी वाटत होतं की जे काही टार्गेट असेल ते तुमचं AFO असेल, पण मग तुम्हाला असं कधी वाटलं होतं की मी भविष्यात RCF मध्ये जॉब करेल म्हणून? सर कधीच वाटलं नव्हतं आणि माझं भाग्य म्हणावं का ईश्वराची कृपा म्हणावी ते काही माहित नाही मला, पण जे झालं ते खूप चांगलं झालं. RCF सारख्या कंपनीत आज नोकरी मिळणं म्हणजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अजून एक गोष्ट सांगा की RCFचं जे वर्क कल्चर असेल, त्याच्यानंतर जे काही तुमचं स्केल असेल, त्या सगळ्या बाबतीत नेमकी कशा प्रकारे तिथं काम चालतं? RCF ही आता नवरत्न कंपनी झालेली आहे आणि वर्क कल्चर तर खूपच छान आहे सर. काही म्हणजे जास्त हे नाही, वर्कलोड नाही आहे. सर्व स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह आहे माझा आणि असं डायरेक्टली कस्टमरशी कॉन्टॅक्ट नाही डायरेक्टली, त्यामुळे मस्त आहे कंपनी. आता मी ज्यावेळेस त्यांनी मला पहिल्या दिवशी फोटो पाठवला होता, मला आठवतंय की त्यांचे जे काय मला वाटतं जनरल मॅनेजर असतील किंवा त्यांचं जे स्वागत झालं, तर ते जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं ना की मी इथं नोकरीला पाहिजे. ते इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्यानंतर मलाही समजलं, आता मी RCF मध्ये गेलेलो नाही कधी, परंतु त्यावेळेस असं वाटलं की किती छान कल्चर असू शकतं, किती चांगला जॉब आपल्याला मिळू शकतात. कारण का AFO ह्या ज्या गोष्टीत ना आत्तापर्यंत जे ॲग्रिकॉस करत आले त्या गोष्टी फार चुकीच्या आहेत. तुम्ही AFO कराच, परंतु त्याच्याबरोबर जे काही एक्झाम्स असतील ज्यांचा सिलेबस तुमचा सगळ्यांचा सेम असतो, तर तुम्ही टार्गेट दुसऱ्या एक्झामला करू शकतात किंवा दुसऱ्या एक्झाम देऊ शकतात. तर तुम्ही नेमकी ज्यावेळेस RCFच्या ज्या वॅकन्सी आल्या, तुम्ही जे मुलं असतील आपल्या ॲग्रिकॉस, तर त्यांना काय नेमकी सजेस्ट करताल की ज्या बाकीचे जे एक्झाम्स असतील त्या एक्झाम मुलं फार कमी देतात? तर मी इंटरव्ह्यू पण त्याच्यासाठीच घेतोय की मला मुलांना हे दाखवून द्यायचं की बाबा तुम्ही अशा नवरत्न कंपनीत ॲग्रिकॉस जाऊ शकतात. म्हणून तुम्ही नेमकी काय सांगता मुलांना? सर मला असं वाटतं की एक जागा राहो या 100 जागा राहो, सर्व जागांना अप्लाय करायला पाहिजे. आता RCFला इतके कमी फॉर्म आले होते आणि मेन म्हणजे पब्लिक सेक्टरमध्ये नवरत्न कंपनी, पे स्केल चांगलं आहे, अदर फॅसिलिटीज पण खूप चांगल्या आहे सर. त्यामुळे म्हणजे माझं एकच सजेशन असेल सर्व ॲग्रिकल्चर स्टुडंटला जे अभ्यास करताय त्यांना की एक जागा राहो या 100 जागा राहो, ॲप्लाय करा. बाहेर सेंटर असेल एक्झाम सेंटर तरी एक्झामला जा, कोणतीच एक्झाम सोडू नका सर, कारण अशा छोट्या छोट्या एक्झाम सुद्धा आपल्याला कधी रिझल्ट देऊन जातात. म्हणजे मला तरी आठवतंय, म्हणजे आता त्यांच्यातले जे काही स्टुडंट असतील ते 4ही स्टुडंट आपले. तर मी म्हणजे जवळपास 12 का 13 जागा होत्या, असे काहीतरी जागा होत्या ऑल ओव्हर इंडिया, आणि त्याच्यापैकी आपले जे स्टुडंट असतील ते 4. मला ते 4चा पण ज्यावेळेस फोन आला, ज्यावेळेस निकिता मॅडमचा ज्यावेळेस फोन आला की सर इथं तुमच्या ओळखीचे जवळपास 3 मुलं आहे आणि आम्ही 4घच जण महाराष्ट्राचे आहेत, तर म्हटलं आता ही मेहनत त्यांची, पण नेमकी तुम्ही ज्यावेळेस क्वांट असेल त्याला जो सिलेबस असतो RCFला, तो कशा पद्धतीने फॉलो केलता तुम्ही? सर RCFचा वेगळा अभ्यास काहीच नव्हता आणि मेन म्हणजे RCFचा पेपर आणि कर्नाटका बँकचा पेपर एकाच दिवशी होता. मला तर खूप कन्फ्युजन झालेलं कर्नाटका बँकला जावं की RCFला जावं, पण कर्नाटका बँकला जायचं ठरवलं, पण सोबत कोणी नसल्यामुळे RCFला गेलेली. आणि RCFचा वेगळा काहीच अभ्यास नव्हता. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश पूर्ण म्हणजे कमर्शियल चांगलं झालं होतं क्वांट, त्यामुळे कमर्शियल पूर्ण बसला. आकाश सरांच्या कमर्शियलमुळे पूर्ण तो एक फायदा झाला. इंग्लिशचा पण पाटील सरांमुळे ते म्हणजे
क्वांट रिझनिंग इंग्लिश तिथे पैकीच्या पैकी मार्क आले आणि बी सेक्शन मध्ये मार्केटिंग होतं, पण मार्केटिंगचा वेगळा काहीच अभ्यास नव्हता, पण इकडे मार्क आले त्यामुळे स्कोर चांगला आला. दुसरी अजून मला एक गोष्ट विचारायची की तुम्ही ज्यावेळेस स्टडी करत होता त्यावेळेस तुम्हाला फेल्युअर आलं, बरेच मला वाटतं 2 वर्ष फेल्युअर आहे, तर हे 2 वर्ष फेल्युअर मध्ये जात असताना तुम्हाला असं वाटलं नाही कधी की सर हा अभ्यास खूप होता, आता आपल्याला घरी जावं असं, किंवा घरचा प्रेशर, कारण तुमचं बॅकग्राऊंड हे शेतकरी बॅकग्राऊंड आहे, तर मग हे कशा पद्धतीने तुम्ही हँडल करत गेले? सर म्हणजे असं मिनिटाला वाटायचं, कारण एकटी मी नव्हती, माझ्यासोबत माझा भाऊ पण होता अभ्यासाला आणि एकाच वेळेस दोघं जण सोबत अभ्यास करत होतो आणि दोघांची एफओची प्री गेली तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. पण असे माझे बॅचमेट होते, जेव्हा मी इथं पीजी करून आली तेव्हा त्यांचे रिझल्ट येत होते, तेव्हा ते जाऊ लागले तेव्हा मी अभ्यास चालू केला आणि मनात एक होतं की मी मुलगी असून आता सुरू करते मग होईल की नाही असं एक प्रेशर होतं. पण म्हणजे घरची परिस्थिती नसल्यामुळे मला हे म्हणजे करणं भागच होतं आणि घरून प्रायव्हेट सेक्टरला पूर्णपणे विरोध होता, त्यामुळे ठरवलं. आणि एप्रिलमध्ये आपल्या क्लासचा सत्कार समारंभ असतो, जे सिलेक्शन झालेले असतात त्या, मग आम्ही दोघं बहीण भाऊ आवर्जून त्या सत्कार समारंभ पाहायला. आई वडील पण होते, ते पण मी बघितले, वडील होते ना? नाही मागच्या वर्षी आलेलो आम्ही, मागच्या वर्षीचा सत्कार त्यांनी पाहिला होता, त्याचं इन्स्पिरेशन घेतलं. आणि या वर्षी मला आठवतं की तुमचे आई वडील दोघे होते आणि दोघांना मी भेटलो होतो की एक आपल्याला हे लक्षात ठेवायचं की आपलं फेल्युअर ठीक आहे, परंतु ज्या वेळेस आपण दुसऱ्याचं सक्सेस पाहतो त्यावेळेस आपल्याला कुठंतरी काहीतरी वाटलं पाहिजे की नेक्स्ट इयरला मी तिथं असले पाहिजे, नेक्स्ट इयरला मी त्या स्टेजवर असले पाहिजे. तर ह्या गोष्टी इन्स्पायर करत असतात, म्हणून दुसरे जे काही सक्सेस भेटले त्यांच्या सक्सेस स्टोरीज सुद्धा आपण ऐकल्या पाहिजेत, जेणेकरून त्याच्यातून काही ना काही आपल्याला गोष्टी भेटत असतात. त्या पद्धतीने जर आपण गेलो तर 100% आपल्याला यश भेटतं. आता जे काही तुमचं इंटरव्ह्यू मला असं वाटतं की दिल्लीला झालता ना, मुंबईला झालता, तर ज्यावेळेस तुम्ही आले होते त्यावेळेस तुमचा हिंदीचा प्रॉब्लेम होता. आता बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो की हिंदी किंवा इंग्लिश, तर मग हे कशा पद्धतीने फेस केलं तुम्ही? सर हिंदीचा तर तुम्हाला माहितीच आहे किती मोठा प्रॉब्लेम होता हिंदीत, म्हणजे 0 हिंदी होतं तिथे, पण इंटरव्ह्यू हिंदीतूनच झाला. मी तेवढे 8-10 दिवस पूर्ण टोटल हिंदीचीच प्रॅक्टिस केली, होईल तितकं म्हणजे जितकं माझ्याकडून शक्य होईल तितकं हिंदीतून बोलण्याचं प्रॅक्टिस केली. आणि इंटरव्ह्यूला असं काहीच नाही की आपण इंग्लिशमधून बोललं म्हणजे आपल्याला जास्त मार्क येतील, असं काही नसतं. आपण फक्त आपलं जे म्हणजे आपल्याकडे ते नॅचरल पद्धतीने ते नॅचरली सांगा त्यांना, तेवढंच आहे. अच्छा, त्याच्यावर इंटरव्ह्यू आपला व्यवस्थित जाऊ झाला. मी हिंदीतूनच इंटरव्ह्यू दिला सर्व. आणि तुम्ही 2 इंटरव्ह्यू घेतले सर, त्यामुळे खूप फायदा झाला. म्हणजे तुम्ही जे विचारलं तेच तिथे विचारलं गेलं मला. दुसरी महत्वाची गोष्ट अजून की ज्यावेळेस तुम्ही स्टडी करत होता त्यावेळेस तुम्ही ज्या मॉक टेस्ट असतील त्या मॉक टेस्टचा तुमच्या यशामध्ये वाटा आहे की नाही, की मॉक टेस्ट देत होतात का तुम्ही? मॉक टेस्ट तर देत होतो सर, पण नुसते मॉक टेस्ट देऊन फायदा नाही. पहिले आपला जो सिलेबस आहे तो पूर्ण करा. नाही तर काही जण काय करतात, 2 टॉपिक केले, 4 टॉपिक केले, त्याच्यावर मॉक टेस्ट देतात आणि मार्क येत नाही, त्यामुळे स्वतःलाच असं कॉन्फिडन्स लूज होतो आपला. असं नाही करायला पाहिजे. पहिले पूर्ण सिलेबस कंप्लीट करा, त्यावर रिव्हिजन करा टॉपिक वाईज, मग म्हणजे मॉक टेस्ट द्या, त्याच्याने खूप फरक पडतो. पण बिना सिलेबस कंप्लीट करायचा मॉक टेस्ट दिलं तर मग काही उपयोग नाही. म्हणजे असं टार्गेट ठेवून नाही, टार्गेट सिलेबसला करा. टार्गेट पहिले सिलेबसच कंप्लीट करा सर, त्याच्याशिवाय म्हणजे रिझल्टच येणार नाही ना. सिलेबसला पहिलं टार्गेट करायचं, नंतर जे काही एक्झाम्स असतील ते सगळे फॉर्म भरायचे, जी तुमची एक्झाम निघल ती निघल, परंतु पहिला जो टार्गेट असेल आपलं ते पहिलं टार्गेट हे सिलेबस असलं पाहिजे. जे नवीन येणारे विद्यार्थी असतील, जे की नवीन आता ॲग्रिकॉसचे येत आहेत, आता सिलेबस त्यांचं सबमिशन पण संपत येत आहे, तर तुम्ही त्यांना काय सजेशन देताल की नेमकी फक्त ज्यावेळेस माझ्याकडे बरेच जण असे येतात की सर आमच्याच्यानी जनरल बँकिंग होणार नाही, माझं बॅकग्राऊंड ते नाही कॉन्टचं, किंवा मी फक्त एफओलाच टार्गेट करतो, असं ज्यावेळेस मुलांचं म्हणणं असतं त्यावेळेस माझंही सांगणं असतं की जनरल बँकिंग प्लस एफओ,
तर मग नेमकी तुम्ही काय सांगताल की ज्यावेळेस तुम्ही आता 2 सक्सेस आहे, कृषी सेवक पण आहे, त्याच्यानंतर एक RCF आहे, तर मग तुम्ही मुलांना काय सजेस्ट करताल? सर, जे नवीन स्टुडंट येत आहे, मला म्हणजे माझं तरी पर्सनली मत आहे की त्यांनी आतापासूनच नुसतं AFOला टार्गेट, म्हणजे जी चूक मी केली ती चूक त्यांनी नको करायला. आतापासूनच पूर्ण सिलेबस कंप्लीट करा आणि फक्त AFOला टार्गेट नका करू. CWCA, RCF, NFL अशा छोट्या छोट्या एक्झाम सुद्धा आपल्याला रिझल्ट देऊन जातात. म्हणजे कुठलाही एक्झाम जे असेल त्याच्या अगोदर सिलेबस कंप्लीट करा. सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या जे काही एक्झाम ते देत चला आणि फक्त मी AFOच करल हे टार्गेट ठेवू नका. मला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हा सब्जेक्ट करायचे, त्याच्याबरोबर ॲग्रिकल्चर करायचं आहे. ज्यावेळेस हे सगळे सब्जेक्ट होईल त्यावेळेस तुमची जनरल बँकिंगचे पण रिझल्ट भेटतील, ॲग्रिकल्चरचा पण भेटेल आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड जे असतील ते सुद्धा भेटून जातील. त्याच्यानंतर माझा शेवटचा क्वेश्चन असेल, तुमचं जे यश असेल, ज्यावेळेस मला आठवतं की मी तुमच्या सेमिनारला आलतो त्यावेळेस की जे काय घरी जे वाटलं असेल की आता बंधू पण आहे, त्यात मुलगी पण आहे आणि त्यात तुमच्याकडे 2-2 पोस्ट आहे, तर नेमकी घरी कसं वाटलं होतं ज्यावेळेस तुम्ही RCF मध्ये नोकरीला लागलात? सर, नोकरी लागली, माझा 15 तारखेचा मेल आलेला आणि 16ला AFOचा 16 फेब्रुवारीला वाटतं, हां 16 फेब्रुवारीला नाही 16 जानेवारीला AFOच्या प्रीचा रिझल्ट आलेला. त्यात माझी प्री क्वालिफाय झाली मी आणि माझी सोबतची जी मैत्रीण होती कीर्ती भार्गव, तिची प्री गेलेली. आम्ही दोघं तुमच्याकडे काउन्सिलिंगला आलेलो. 1:30 वाजेपर्यंत आम्ही सरांजवळच काउन्सिलिंगला बसलेलो की आता पुढे करायचं तरी काय. आणि दुसऱ्या दिवशी IBचा पेपर होता माझा. मी 3-3:30ला लॅबला जाऊन IBचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर शोधते आणि तिथे मला RCFचा मेडिकलचा मेल दिसला. मी लगेच सरांना फोन केला की सर मला तुम्हाला भेटायचं आहे. असं सरांना वाटलं की आताच गेल्या 1 तासापूर्वी दोघी जण गेले आणि काय झालं, मी काही चुकीचं सांगितलं का सरांना, मनात ते वाटलं. मग परत मी आली, मग सरांना म्हणजे मलाच खरं वाटत नव्हतं की माझं सिलेक्शन झालेलं आहे असं. आणि मग सरांना मेल दाखवला, मग खूप छान वाटलं. मला पण तेच विशेष वाटलं ज्यावेळेस ते काउन्सिलिंगला आलते त्यावेळेस त्यांचा म्हणजे एका मैत्रिणीचा रिझल्ट आला नव्हता आणि एकीचा रिझल्ट आलता. तर हे रिझल्ट पाहिल्यानंतर ते काउन्सिलिंग करून गेले आणि जस्ट 10 मिनिटात फोन आला की सर मला तुम्हाला भेटायचं. त्यावेळेस मला वाटलं की माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले काय, म्हणून मी त्यांना म्हटलं की सॉरी मॅडम, मला फक्त एकदा सांगा नेमकी काय प्रॉब्लेम ना. ते म्हटलं नाही मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि अक्षरशः त्याच वेळेस ते पेढे घेऊन मला सांगितलं होतं सर पेढे आणायचे होते, माझं सिलेक्शन झालं आहे. तर मी म्हणजे त्यावेळेस मला विशेष वाटलं की यार आत्ता काउन्सिलिंगला गेले, काउन्सिलिंग करून आल्यानंतर लगेच रिझल्ट भेटला. म्हणजे आपण जर फॉर्म भरले तर फॉर्म भरल्यानंतर कुठंतरी काहीतरी होऊ शकतं, फॉर्म जर नाही भरले तर तुमचं सिलेक्शनच होणार नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरत चला, यश तुम्हाला भेटत जाईल. त्याच्यानंतर शेवट माझा हा क्वेश्चन की कृषी सेवक, सर ते माझ्या मैत्रिणीचं पण नागपूर डिव्हिजन मध्ये कृषी सेवक झालेलं आहे, कीर्ती भार्गव ना, त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. तर ज्यावेळेस आपली संगत चांगली असते ना, किंवा डिस्कशन असेल किंवा आपला सिलेबस या सगळ्या गोष्टी, ज्यावेळेस मैत्रीण चांगली असेल त्यावेळेस आपला 100% फायदा होतो. त्याचं एक्झाम्पल म्हणजे निकिता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कृषी सेवक पण भेटलेला आहे, तर मग नेमकी कृषी सेवक का नाही आणि RCF का? सर कृषी सेवक का नाही आणि RCF का? RCF सेंट्रल गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये काम करणं म्हणजे एक ड्रीम होतं. आणि शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कंपनीत, खतांच्या कंपनीत काम करणं, त्यामुळे कृषी सेवकपेक्षा RCFला प्रेफरन्स दिला. आणि RCF मध्ये फॅसिलिटीज पण चांगल्या, अलाउन्स पण चांगले, पेमेंट पण तुमचं पेमेंट कशा प्रकारे असतं RCFचं? हे तुमच्या आता मला असं वाटतं की ट्रेनिंग पिरियड आहे. आता ट्रेनिंग पिरियड आहे माझा, 1 वर्ष प्रोबेशन पिरियड आहे. त्यात मला ट्रेनिंग पिरियड मध्ये 30,000 आहे ट्रेनिंग पिरियडला. आणि पुढच्या वर्षी 40,000 बेसिक पे आणि ओव्हरऑल पेमेंट 80,000 to 85,000. अच्छा, 80,000 to 85,000 म्हणजे वार्षिक पेमेंट हे 85,000 पर्यंत
ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर. तर याच्यावरून एक लक्षात ठेवायचं आपल्याला की ज्या वेळेस आपण काही गोष्टी म्हणजे आपण दुर्लक्ष करतो, त्या दुर्लक्ष गोष्टी करायच्या नाही. म्हणजेच फॉर्मच्या सिलेबस असेल, आपल्याला टार्गेट करायचं आहे, नंतर आपल्याला एक्झाम टार्गेट असलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, फॉर्म सगळे भरत चला. ज्यावेळेस तुमचे सगळे फॉर्म भरत जातील त्यावेळेस तुम्हाला ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी कळतील आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन झाल्यानंतर RCF असेल, NFL असेल, अशा गोष्टीत ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट होताल त्यावेळेस AFO बरोबरीनेच ते जॉब आहेत हे लक्षात येईल पहा. ठीक आहे. तर ह्या होत्या निकिता. तर त्यांचं जे काय सिलेक्शन झालं त्याच्याबद्दल टीम संकल्पतर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.